या विशालगडला जी मुक्ती तुम्हाला जी अपेक्षित आहे ना, आमचंच हिंदुत्वादी सरकार तुम्हाला करून दाखवेल हा शब्द तुम्हाला आमचे जसं बापू बोलले ना, 1 वर्ष तारखा देणार नाही, शब्द पाळणाऱ्यापैकी आहे मी गमिनी गावावाला आहे. महाराजांनी आम्हाला युक्ती तिथे युक्ती, शक्ती तिथे शक्ती दाखवलेली आहे. म्हणून कशी युक्ती वापरायची आणि कधी बुलडोजर फिरवायचा हे आमच्यावर सोडा. जास्त त्रास जाता जाता कोणी जास्त त्रास घ्यायचा नाही, वातावरण तर बिलकुल खराब करायचं नाही. त्याला आज जे काही तिकडे बसले आहेत ना, त्याला हेच पाहिजे की आपण वातावरण खराब करायला पाहिजे. अहो, छत्रपती शिवाजी महाराजांचं जे स्वराज्य आहे, स्वराज्य अगर स्थापन झालं नसतं, शिवराय अगर आपल्या इतिहासामध्ये त्यांनी इतिहास घडवला नसता, तर हिंदू म्हणून आपण श्वास पण घेऊ शकलो नसतो. आज जी काय समान नागरी कायद्याची जी काय चर्चा चालू आहे, समान नागरी कायद्याचे जन्मदातेच आमचे छत्रपती शिवाजी महाराज. महाराजांच्या स्वराज्यामध्ये प्रत्येकाला समान हे होता, अधिकार होता. म्हणून आमचं हे राज्य ज्या महाराजांच्या विचारांवर, हिंदुत्वादी विचारांवर चाललंय, इथेही समान नागरी कायदा स्वराज्याच्या निमित्ताने नक्की येणार हे ह्यांच्या समोर सांगून जातोय, समोर सांगून जातो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानामध्ये सेक्शन 44 मध्ये 44 मध्ये समान नागरी कायद्याचा उल्लेख आहे. आणि म्हणून या विशालगडच्या या शिवराज्याभिषेकच्या निमित्ताने सांगतो, आज खूप वर्षापासून इथे यायचो. खरं म्हटलं तर त्यावेळी जेव्हा फटाके फुटले तेव्हाच यायचो. मी माझ्या हिंदुत्वादी विचाराच्या कार्यकर्त्यांचं कौतुक करेन, मस्त फटाके फोडले पण भावानो, काहीच चिंता करू नका. मी माझ्या हिंदू समाजाला पण इथे सांगेन, तुमच्या निमित्ताने हिमतीने तुमच्या विशालगडवर या, मोठ्या संख्येने या, कुठलीही भीती मनात बाळगू नका. तुमचे सगळ्यांचे भाऊ आज मंत्रालयामध्ये बसले. कुठल्याही हिंदूकडे कोणी वाकड्या नजरेने बघितलं तर ह्या लोकांचे शुक्रवारी सिलेंडर वरती येणार नाही, एवढी काळजी आम्ही सगळेजण घेऊ. काय चिंता करू नका. आणि म्हणून जाता जाता एवढंच सांग, पोलीस प्रशासन असो, सगळ्या प्रशासनाला सांगतो, एवढी ताकद आमच्यासाठी लावू नका रे बाबा. तुम्ही आमच्या बरोबर आहे, हिंदुत्वादी विचाराचं सरकार आहे. तुम्ही फक्त तुमचे कायद्यानुसार नियमामध्ये काम करा. माझ्या हिंदू समाजाचा कुठलाही भीती त्यांच्या मनामध्ये असता कामा नये, एवढी काळजी माझ्या इकडच्या प्रशासनाने घ्यावी, एवढं ठणकावून ह्या निमित्ताने मी सांगून जातो.